चुंबकाचा असर कमी झालाय का? लोक जे चिटकून राहायचे पक्ष म्हणून, विचार म्हणून, त्याला शिवसेना एक लोहचुंबक आहे असं साहेब अनेकदा म्हटलंय. नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता ज्याला विचारा कधी तो काही मागण्यासाठी माझ्याकडे आलाच नाही ना, शिवसेना प्रमुखांकडे आला होता, त्यांच्या पिढ्यानपिढ्या आज सुद्धा शिवसेनेसोबत आहे. कोण गेलं? ज्यांना काही ओळख नव्हती आणि ज्यांना मोठं केलं ती लोक काही गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक अजूनही माझ्यासोबत आहेत. आणि तीच खरी शक्ती आहे आणि तीच खरी यांची पोटदुखी आहे की अरे हे अजून संपत कसं नाही. मग ही पोटदुखी अनेकदा अशा पद्धतीनं बाहेर येते. जसं गिरीश महाजन सारखे मंत्री आहेत भाजपचे, ते सातत्यानं त्यांचं एक वक्तव्य असतं की मी शिवसेना जमीनदोस्त करेन. शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे. हा, म्हणून तर शिवसेना तुम्ही संपू शकत नाहीत, कारण आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि मुळे जमिनीच्या खाली गेलेत. त्याच्यामुळे आम्ही जमिनीचे दोस्तच आहोत. हा, तुम्ही जमिनीचे शत्रू आहात, म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन ही तुमच्या मित्राच्या घशात घालताय. तुम्ही जमीन शत्रू आहात, आम्ही जमीन दोस्ती करणारे दोस्त आहोत. मिंदे म्हणतात दाढीवाले, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला, तेवढी राहिलं नशीब समजा. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल? कोणा त्यांचं असं ते म्हणतात. म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं. जाऊ द्या. आणि बघा, अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे? नाही, मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये, लोक त्यांची बिन पाण्याने करतील. राहिल्या अर्धी ती पण काढतील. उद्धवजी, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यात हे दाढीचं काय नाही उपयोग करत. हो, प्रश्नांचा डोंगर उभा आहे. आपण स्वतः आजही माजी मुख्यमंत्री आहात, हे राज्य आपण सांभाळलेलं आहे. आपण सभागृहात सुद्धा जाता आजही, पण हल्ली मी बोलत नाही सभागृहात जास्त. आपण का बोलत नाही हा अनेकांना प्रश्न पडला. कारण बोलून काय उपयोग नाही. आपण सभागृहाचे एक सन्माननीय सदस्य आहात, बोलून काय होत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण अजूनही काम करताय. बरोबर आहे. आणि काल सुद्धा मी निघाल्यावरती मला विचारलं, अरे आम्हाला वाटलं तुम्ही बोलणार. म्हटलं बोलून उपयोग काय? कारण कालचं सुद्धा जे एक बिल आणलं जनसुरक्षा, त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर त्यातनं काही घेतलं का? तुम्ही घेणार आहात का? घेण्याची तयारी आहे का? तर मी बोलतो. कारण सर्व काही तुम्ही शेवटी 5वी बहुमताच्या आधारावरती रेटूनच नेणार असाल तर बोलून तरी काय उपयोग आहे? मग मी बाहेर बोलतो ते चांगलं आहे ना. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण आजही कायम आहे किंवा ते ठेवलं जात आहे. महाराष्ट्र जाती जातीत फाडला जावा आणि त्यानंतर ही फोडाफोडी करून आपलं राज्य कायम ठेवावं, ही भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. दुसरं करू काय शकतात ते? मी जे बोललो ना की लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या. मग ते कधी हिंदू मुस्लिम कर, मग हिंदूंमध्ये मराठेतर कर, मराठी माणसामध्ये पुन्हा मराठी अमराठी कर, पुन्हा त्याच्यामध्ये म्हणून जे बाळासाहेबांचं वाक्य आहे, मराठेतर, ब्राह्मणेतर, 96 कुळी 92 कुळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आता तीच एकजूट ही यांच्या मुळावर येते, म्हणून आता त्याच्यात तोडफोड करतायत. उद्धवजी, धन्यवाद. पहिल्या भागामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना मोकळेपणानं उत्तरं दिली. थोडं थांबूया आणि आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. Yes. नमस्कार.